नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा। आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट बघणार आहोत। आज दिनांक 12 मार्च 2025 पवित्र पोर्टलला न्यूज बुलेटिन म्हणजेच प्रेस नोट अपलोड झालेली आहे आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या शिक्षक भरती 2022च्या दुसऱ्या टप्प्याविषयीच्या सूचना आहेत। म्हणून त्या सूचना काय आहे, त्यांचे अर्थ काय, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण गोष्ट, थर्ड टेट 2025 ची तयारी करणाऱ्या अभियोग्यताधारकांसाठी प्रत्येक अभियोग्यताधारकाला सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं यासाठी आपण गुरुजी बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे। त्या बॅचमध्ये प्रत्येकाला बॅच परचेस करता यावी यासाठी 95% प्लस आपण ऑफ देत आहोत। 2022मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची निवड आपल्या बॅचमधून झालेली आहे। या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs आणि मोफत टेस्ट सिरीज, यामध्ये सब टॉपिक वाईज IBPS पॅटर्ननुसार आणि एकूण 50 पूर्ण 200 प्रश्नांचे टेस्ट पेपर आणि 200 प्रश्नांचे सोल्युशन पेपर मिळतील। मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी मिळेल। तर मग वाट कशाची बघत आहात? लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा आणि ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला आपण सूचना बघूया काय आहे। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना। दुसरा टप्पा TIT 2022 दिनांक 12/3/2025 म्हणजे 12 मार्च 2025 आजच्या तारखेमध्ये आलेलं हे बुलेटिन आहे, ही प्रेस नोट आहे। पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10 मार्च 2025 रोजीच्या सूचनांचे अवलोकन करावे। म्हणजे परवाच्या तारखेत दुसऱ्या टप्प्याची जी स्वप्रमाणपत्राबाबतच्या सूचना आहे त्याचं अवलोकन करा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामध्ये प्रथम मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, त्यात सांगितलं गेलेलं आहे बघा की ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती करावयाची नाही त्यांनी आता स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय करणे आवश्यक नाही। म्हणजेच अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कार्यवाही करू नये। उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले स्वप्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतले जाणार आहे। म्हणजे ज्यांना काहीही बदल करायचा नाही त्यांनी म्हणजे लॉग इन करू शकता, पण अनसर्टिफाय करायची अजिबात गरज नाही। हा मुद्दा इथे लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, मात्र जे उमेदवार सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग SEBC या प्रवर्गाशी संबंधित आहेत अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 म्हणजे 10 मार्च 2025 रोजीच्या सूचना क्रमांक 14 ते 16 मध्ये नमूद केल्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गात SEBC मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही। सबब अशा उमेदवारांनी त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवड करून स्वप्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे। म्हणजे SEBC उमेदवारांनी आपलं स्वप्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे। नंतरचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, सद्यस्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे। अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित
सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे कन्क्लुजन काय आहे की तुम्हाला स्वप्रमाणपत्रामध्ये अजिबात बदल करायचा नसेल, लक्षात घ्या, तुम्हाला स्वप्रमाणपत्रामध्ये अजिबात बदल करायचा नसेल तर तुम्ही त्याला हात लावू नका. जो पहिला टप्पा आहे त्यावेळेस तुम्ही सर्टिफाय केलेलं असेल तर आता जसे आहे तसे राहू द्या. तुम्ही सेकंड फेजला दुसऱ्या टप्प्याच्या वेळेस ग्राह्य धरल्या जाणार आहे. पण चुकून तुम्ही अनसर्टिफाय केलं असेल तर तुम्हाला काही बदल करायचे असू द्या किंवा नसू द्या, तुम्हाला ते सर्टिफाय करावंच लागेल. हा महत्त्वाचा मुद्दा या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून इथे मांडलेला आहे. बघा मित्रांनो, थर्ड टेट 2025 नियोजित आहे आणि प्रत्येकाला दर्जेदार आणि सर्वोत्तम एज्युकेशन मिळावं म्हणून आपण गुरुजी बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे. बॅचला प्रवेश देणे सुरू आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला परचेस करता यावी ह्यासाठी आपण 95% प्लस ऑफ या बॅचवर देत आहोत. 2022मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची निवड आपल्या क्लासमधून झालेली आहे आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्वांना संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF मिळतील. मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी तुम्हाला मिळेल आणि परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल. तर मग मित्रांनो, वाट कशाची बघत आहात? लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ॲप लिंकवर टच करून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.